हॅलो फ्रेंड्स, आज आपण 8 डिसेंबर 2025 रोजी जो रेल्वे ग्रुप डी चा पेपर झालेला आहे त्यामध्ये रेल्वे सामान्य विज्ञान यावरती जे क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन आज आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग त्या क्वेश्चनला आपण आज सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला, डीएनए या रचनेचा शोध कोणी लावला? ठीक आहे, तर डीएनए या रचनेचा शोध फ्रान्सिस क्रिक आणि जेम्स वॉटसन यांनी लावलेला आहे. ठीक आहे, फ्रान्सिस क्रिक आणि जेम्स वॉटसन यांनी लावलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा, फळांमध्ये कोणत्या संप्रेरकाचे प्रमाण जास्त असते? तर सर्व फळांमध्ये सायटोकिनिन या संप्रेरकाचं प्रमाण जास्त असतं. त्याचं कारण का? तर सायटोकिनिन हे जे आहे ते पेशी विभाजन आणि वाढ उत्तेजित करण्याचं कार्य ते फळांमध्ये करत असतं. म्हणून मग सायटोकिनिन हे काय आहे तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये सावलं जाणारं संप्रेरक आहे सायटोकिनिन. मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन इथे लिहू शकतो. हे पेशी विभाजन आणि वाढ उत्तेजित करतं. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, 3 कप्प्यांचे हृदय असलेला जीव कोणता? तर 3 कप्प्यांचा हृदय असलेला जीव कोणता आहे तर तो आहे सॅलमॅंडर, जो की 3 कप्प्यांचा हृदय असलेला जीव आहे तो उभयचर प्राणी आहे. ठीक आहे, सॅलमॅंडर हा उभयचर प्राणी असून त्याच्या शरीरामध्ये 3 कप्प्यांचं हृदय आहे. सॅलमॅंडर, ठीक आहे, हा उभयचर प्राणी सॅलमॅंडर आहे. त्यात एक व्हेंट्रिकल आणि 2 अट्रिया असतात. त्यात एक व्हेंट्रिकल आणि 2 अट्रिया असतात. अशा पद्धतीने 3 कप्प्यांचं हृदय असतं. अशा पद्धतीने 3 कप्प्याचे हृदय या उभयचर प्राण्याचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 3 देखील आपण इथे बघितला. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या रेल्वे सामान्य विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या 3ही सब्जेक्टच्या ऑनलाईन बॅचेस तुम्हाला जर हव्या असतील किंवा घ्यायच्या असतील तर बघा, आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे जे आहे ऍप आहे त्यात तुम्ही प्ले स्टोअर वरती डाउनलोड करून आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही कोणती ज्या सब्जेक्टची बॅच घ्यायची आहे त्या तुम्ही घेऊ शकता. जर बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय अडचण आली तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8550935262 या नंबरवरती तुम्ही मेसेज करून बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता क्वेश्चन नंबर 4 बघा, अन्नाच्या पचनावर पित्तक्षाराचा काय परिणाम होतो? ठीक आहे, तर अन्नाच्या पचनावर पित्तक्षाराचा काय परिणाम होतो तर ते मोठ्या चरबीच्या गोलाकारांना लहान गोलाकारांमध्ये विभाजित करत असतात. म्हणजे मोठ्या चरबीचे जे कण असतात त्यांना लहान गोलाकारांमध्ये विभाजित करण्याचं काम हे अन्नाच्या पचनाच्या पित्तक्षाराचा आहे. म्हणजे त्याचा परिणाम त्या लहान गोलाकारांवरती होत असतो. म्हणून आपलं उत्तर येतं की ते मोठ्या चरबीच्या गोलाकारांना
ते मोठ्या चरबीच्या गोलाकारांना लहान गोलाकारांमध्ये विभाजित करतात. लहान गोलाकारांमध्ये विभाजित करतात. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये, आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये काय असतं, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे CaSO4 हे सूत्र काय आहे, तर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सूत्र येतं CaSO4 हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सूत्र आहे. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं रासायनिक नाव काय येतं बघा. रासायनिक नाव रासायनिक नाव येतं कॅल्शियम सल्फेट हेमिड्राइड. हेमिहायड्रेट. हे त्याचं रासायनिक नाव येतं. यामध्ये अर्ध पाणी वापरलं जातं, त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार होतं. ठीक आहे, म्हणजेच काय, तर यामध्ये काय केलं जातं, तर जे दोन सूत्र एकक पाण्याचा एक रेणू सामायिक करतात. म्हणजे याच्यामध्ये दोन सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये एक रेणू पाण्याचा सामायिक केला जातो. एक रेणू पाण्याचा सामायिक करतात. ठीक आहे, अशा पद्धतीने प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे तयार होतो. त्यानंतर पुढे बघा, माशांच्या यकृतापासून बनवलेल्या तेलात कोणते जीवनसत्व असते, तर माशांच्या यकृतापासून बनवलेलं तेल ज्याला की कॉड लिव्हर असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे जे कॉड लिव्हर आहे त्याच्यापासून मिळणारं जे जीवनसत्व आहे ते कोणतं आहे, तर ते आहे व्हिटॅमिन डी, जीवनसत्व डी. जीवनसत्व डी. जीवनसत्व ड आणि तेलाचं नाव आहे, तेलाचे नाव कॉड लिव्हर. म्हणजे कॉड लिव्हर हे तेल माशांच्या यकृतापासून तयार केलं जातं. ठीक आहे, कॉड लिव्हर हे तेल, कॉड लिव्हर हे ऑइल माशांच्या यकृतापासून तयार केलं जातं. त्यामधनं आपल्याला जीवनसत्व ड जो आहे म्हणजेच व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला मिळत असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत क्वेश्चन आपण या स्लाइड मध्ये बघितले. राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. मानवी शरीराच्या कोणत्या भागात विली असतात. ठीक आहे, तर मानवी शरीराच्या कोणत्या भागामध्ये विली असतात, तर मानवी शरीराच्या लहान आतड्यांमध्ये, म्हणजेच लहान आतडे जे आहेत त्या लहान आतड्यांमध्ये विली असतात. मग त्याचं कारण काय, तर शोषणासाठी आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुधारण्यासाठी मानवी शरीरामध्ये लहान आतड्यांमध्ये विली असतात. ठीक आहे, म्हणून आपण इथे आन्सर लिहूया लहान आतडे. याचं एक्सप्लेनेशन काय, शोषणासाठी आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुधारण्यासाठी, शोषणासाठी आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुधारण्यासाठी लहान आतड्यात विली असतात. लहान आतड्यात विली असतात. ठीक आहे, आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, 8 नंबरचा बघा. जर गोलाकार आरशाची नाभीय लांबी दुप्पट झाली तर आरशाची वक्रता त्रिज्या टिंबटिंब होईल. मग जसं की गोलाकार आरशाची नाभीय लांबी जर दुप्पट होते, बरोबर आहे,
तर मग त्याची आरशाची वक्रता त्रिज्या देखील काय होणार आहे, वाढणार आहे किंवा ती दुप्पट होणार आहे. म्हणून आपलं आन्सर येतं दुप्पट होईल, दुप्पट वाढेल. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा. आकाश निळे दिसते कारण, आकाश निळे दिसते त्याचं कारण काय आहे, तर तरंग लांबी जी आहे ती तरंग लांबी म्हणजे कमी तरंग लांबीच्या प्रकाशाचं विकिरण आकाशामध्ये होताना आपल्याला दिसून येतं, त्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसतं. मग त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जांभळ्या आणि निळ्या रंगाची तरंग लांबी ही सर्वात कमी असते आणि लाल रंगाची तरंग लांबी ही सर्वात जास्त असते. म्हणून आपण उत्तर लिहूया की कमी तरंग लांबीच्या कमी तरंग लांबीच्या प्रकाशाचे विकिरण यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, जांभळा आणि निळा रंग जो आहे त्यांच्यामध्ये सर्वात कमी तरंग लांबी असते. जांभळा व निळा रंग कमी तरंग लांबी आणि लाल जास्त तरंग लांबी. जास्त तरंग लांबी असते. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बघा. विस्ताराचे एकक काय आहे, तर विस्ताराला एकक नाहीये म्हणजे कोणत्याही प्रकारामध्ये विस्तार काउंट केला जात नाही, परंतु विस्तार हे काय आहे, तर विस्तार हे लांबीचं गुणोत्तर असल्यामुळे ते कोणत्याही एककात काउंट केलं जात नाही. मग आपण इथे आन्सर लिहूया याचे एकक नाही. याचे एकक नाही हे लांबीचे गुणोत्तर आहे, हे कारण ते हे लांबीचे गुणोत्तर आहे. कारण हे लांबीचे गुणोत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर पुढे बघा 11. सोडियम क्लोराईड द्रावणात जलीय चांदी नायट्रेट मिसळल्यास काय होते, तर सोडियम क्लोराईड जे द्रावण आहे त्या द्रावणामध्ये चांदी नायट्रेट मिसळल्यास काय होतं, तर सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेपण तयार होतो. सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेपण तयार होतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. भारतात पुरवली जाणारी सामान्य घरगुती वीज कशाद्वारे दिली जाते, तर ही 220 वोल्ट आणि 50 हर्ट्ज 15 हर्ट्ज ने दिली जाते. ठीक आहे, 220 V 15 हर्ट्ज. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. कोणत्या प्राण्यांमध्ये शरीराचे तापमान वातावरणातील तापमानावर अवलंबून नसते, तर सस्तन प्राणी आणि जे पक्षी आहे. ठीक आहे, सस्तन प्राणी आणि पक्षी यांचे तापमान जे आहे ते वातावरणातील तापमानावर अवलंबून नसतं. त्याचं कारण काय आहे, तर त्यांचं जे तापमान आहे ते शरीराचं तापमान हे स्थिर असतं, त्यामुळे ते वातावरणावरती अवलंबून नसतं. म्हणून आपलं उत्तर येतं पक्षी आणि सस्तन प्राणी. पक्षी आणि सस्तन प्राणी. पक्षी आणि सस्तन प्राणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 बघा. मत्स्य टिंबटिंबमुळे होतात.
आता मत्स्य हा आजार आहे आणि तो कशामुळे होतो हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर मत्स्य हा आजार म्हणजे काय, तर आपल्या हाताची त्वचा आणि पायांच्या त्वचेवरती छोटे छोटे पुरळ येणं किंवा काही अडथळे निर्माण होणं, त्याला काय म्हटलं जातं, तर मत्स्य असं म्हटलं जातं. आणि हे मत्स्य व्हायरसमुळे होत असतात. ठीक आहे, म्हणून मत्स्य हा टिंबटुंबामुळे होतो, तर मत्स्य हा व्हायरसमुळे होत असतो, व्हायरसमुळे होत असतो. समजलं. अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 14 पर्यंत क्वेश्चन इथे घेतले. राहिलेले क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 15 बघूया. मेंडेल यांनी वाटाणा वनस्पतीवर केलेल्या प्रयोगानुसार उंचीला लहानपणाच्या तुलनेत प्रबळ गुणधर्म म्हटले गेले, कारण. मग आता बघा, वाटाणा ही जी वनस्पती आहे त्या वाटाणा वनस्पतीचे उंची वाढते का किंवा वाढत नाही, याच्यावरनं त्यांनी हा गुणधर्म टाकलेला आहे. तर मेंडेल यांनी सांगितलेलं आहे, जनुकां प्रबळ जनुकांच्या उपस्थितीमध्ये वनस्पतींमध्ये उंची वाढत असते. म्हणून मग आपला गुणधर्म कोणता येणार आहे, प्रबळ जनुकांची उपस्थिती. उपस्थिती म्हणजे बघा, वनस्पतींमध्ये एक जनुके असू द्या किंवा दोन जनुके असू द्या किंवा दोनापेक्षा जास्त जनुके असू द्या, तर त्यांची उंची जितकी होणार असते तितकी उंची त्यांची वाढत असते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 बघा. प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे, तर प्रकाश वर्ष हे अंतराचे म्हणजेच लांबीचे एकक आहे. मग ते कसे, ते एक प्रकाश वर्ष म्हणजेच काय, तर एका वर्षात प्रकाशाने निर्वांत अवकाशामध्ये प्रकाशाने कापलेले जे अंतर आहे ते अंतराला काय म्हटलं जातं, तर प्रकाश वर्ष असं म्हटलं जातं. म्हणून मग आपले उत्तर येत आहे अंतराचे किंवा लांबीचे. ठीक आहे, अंतराचे कंसात मी लांबीचे पण लिहिते. कोणताही शब्द आला तरी तुमचं उत्तर एकच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70 बघा. एन्झाईम मूलतः काय आहे. ठीक आहे, एन्झाईम हे काय आहे, तर मूलतः हे प्रथिन आहे. ठीक आहे, आणि हे प्रथिन जे की आपल्याला शरीर म्हणजे जे जैविक उत्प्रेरक म्हणून काय करत असतं, तर कार्य करत असतं. ठीक आहे, जैविक उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतं एन्झाईम. ही एक आहे प्रथिने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघा. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे, तर लाफिंग गॅसचे रासायनिक नाव आहे नायट्रस ऑक्साइड. नायट्रस ऑक्साइड. ठीक आहे. त्यानंतर त्याचं रासायनिक संज्ञा जी आहे ती काय आहे, रासायनिक सूत्र. ठीक आहे, रासायनिक सूत्र आहे N2O. N2O हे रासायनिक सूत्र आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. प्राण्यांमध्ये एनारोबिक श्वसनादरम्यान काय सोडले जाते. ठीक आहे, तर प्राण्यांमध्ये एनारोबिक श्वसनादरम्यान लॅक्टिक ऍसिड सोडलं जातं आणि वनस्पतींमध्ये एनारोबिक श्वसनादरम्यान इथेनॉल हे तयार केलं जातं. ठीक आहे, तयार होतं प्राण्यांमध्ये लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड आणि अनारोबिक श्वसनादरम्यान वनस्पतींमध्ये आपण इथे लिहून घेऊया, वनस्पतींमध्ये इथेनॉल तयार करते. वनस्पतीमध्ये इथेनॉल तयार करते आणि प्राण्यांमध्ये लॅक्टिक ऍसिड श्वसनादरम्यान सोडले जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर पुढे बघा 20. सोडियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया झाल्यावर कोणता वायू उत्सर्जित होतो. तर बघा, सोडियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया झाल्यावरती कार्बन डायऑक्साईड हा वायू उत्सर्जित होत असतो. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर येतं CO2 कार्बन डायऑक्साईड.
कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 20 पर्यंत बघितलं. आता आपण तुम्ही जर अजूनही युट्यूब चॅनलला आपल्या या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेसच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, त्याचबरोबर आता आपण पुढच्या लेक्चरला उद्याचा जो 9 तारखेचा पेपर होणार आहे त्या पेपरचे क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.